फॉरेक्स ट्रेडिंग करताय तर आताच थांबा, कारण की फॉरेक्स ट्रेडिंग केली तर तुमच्यावर FIR होणार आणि तुम्हाला जेल पण होणार. असं काय लोकांना वाटतंय, कारण की फॉरेक्स ट्रेडिंग तर इंडियामध्ये इल्लीगल आहे. खरंच इल्लीगल आहे का? तर बिलकुल नाही. ह्याच्याबद्दल मार्केटमध्ये खूप जास्त मिसकॉन्सेप्शन्स आहेत, ज्याच्याबद्दल लोकांना माहिती नाही. पूर्ण इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला की फॉरेक्स ट्रेडिंग लीगल आहे का इल्लीगल आहे, म्हणजे तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होऊन जातील. सगळ्यात आधी ही चार्ट समजून घ्या, म्हणजे तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होऊन जातील. लीगल काय आहे तर INR वाले पेअर्स, म्हणजे काय USD INR इंडियन रुपीजच्या विरोधात जेवढे पण पेअर्स आहेत सगळेच्या सगळे लीगल आहेत, इंडियन ब्रोकर्सवर पण अवेलेबल आहेत. पण त्याच्यात एक मोठा प्रॉब्लेम आहे, लो व्हॉल्यूम. म्हणजे व्हॉल्यूम नाच्या बरोबर असतोय, तुम्ही ट्रेडिंग कशी करणार, त्याच्यात कॅन्डलच नीट फॉर्म होत नाही त्या. तर बघा, त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या पेअर्समध्ये ट्रेडिंग करणं गरजेचं आहे, जी इल्लीगल आहेत. GBP USD JPY ही सगळे इल्लीगल पेअर्स आहेत असं सगळ्यांना वाटतंय. पण फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये इल्लीगल काय आहे? नथिंग. इल्लीगल नाहीच फॉरेक्स ट्रेडिंग, फक्त इरेग्युलेटेड आहे. म्हणजे काय, गव्हर्नमेंट म्हणते की तुम्ही ट्रेडिंग करा न करा तुमच्या जबाबदारीवर करा. जर तुमच्या बरोबर फ्रॉड झाला, स्कॅम झाला, तर त्याची गॅरंटी फक्त आम्ही घेत नाही, बाकी तुम्ही करू शकता. फॉरेक्स ट्रेडिंगचे सगळे ऍप्स प्ले स्टोअरवर सुद्धा अवेलेबल आहेत. जर फॉरेक्स ट्रेडिंग इल्लीगल असती तर त्याचं ऍप प्ले स्टोअरवर काय करते तर बघा, टिकटॉक इंडियामध्ये बॅन झालं, मग काय झालं, टिकटॉक प्ले स्टोअरवरनं पण काढून टाकलं. तसंच जर फॉरेक्स ट्रेडिंग पण इंडियामध्ये बॅन आहे, तर फॉरेक्स ट्रेडिंगचे ऍप XM, स्टार ट्रेडर ही प्ले स्टोअरवर कसं काय अवेलेबल आहेत, ही सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. बघा, फॉरेक्स ट्रेडिंग इल्लीगल नाही, फक्त त्याच्यावर रेग्युलेशन्स नाहीत, ही गोष्ट समजणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.